सोमवारी रात्री नागपुरात घडलेल्या दंगलीत एक लज्जास्पद घटना समोर आली आहे। चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा जमावानं विनयभंग केला। तसंच त्यांच्या अंगावरील गणवेश फाडण्याचाही प्रयत्न करण्यात आला। या घटनेबाबत गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून नराधम समाजकंटकांचा कसून तपास केला जात आहे। सोमवारी रात्री मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा दंगल शिगेला पोहोचली तेव्हा अंधाराचा फायदा घेत काही समाजकंटकांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। काही नराधमांनी त्यांचा गणवेश फाडण्याचाही प्रयत्न करत त्यांचा अपमान केला। या लज्जास्पद कृत्यानंतर पीडित महिला पोलीस अधिकाऱ्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली। या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत पोलिसांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। एवढंच नव्हे तर या घटनेत इतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आलं। गर्दीतील समाजकंटकांनी महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर अश्लील अपशब्द देखील वापरले आणि अश्लील हावभाव देखील केले। घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस दलानं परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु हिंसक जमावानं वातावरण अधिक तणावपूर्ण बनवलं। तर या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनानं आरोपींचा शोध तीव्र केला आहे। सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे गुन्हेगारांना लवकरच अटक केली जाईल असा दावा विभागातर्फे केला जात आहे। मात्र महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत घडलेल्या या घटनेबद्दल सामान्य जनतेमध्येही संताप निर्माण झालाय, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये, त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे। ते चालू आहे त्याच्यात, कारण ते दगडफेक वगैरे झाली होती। त्याच्यात एक जी महिला आहे जिचे नाव याच्यात आलेलं आहे त्यालाही दगड लागलेला आहे आणि त्याच्याकडून आता कारण त्याची स्टेटमेंट चालू आहेत आणि ते त्यानंतरच आम्ही तुम्हाला सांगू शकणार की काय एक्झॅक्टली झालं होतं, कारण त्याच्यासोबत अधिकारी पण होते। आणि ज्यावेळेस आपण चार्ज करतो किंवा मॉबच्या समोर जातो त्यावेळेस म्हणजे धक्काबुक्की असा होतात, तर त्या अनुषंगाने जर असा काही इन्सिडेंट घडलेला आहे तर ते FIR प्रमाणे मग नंतर जे फर्दर प्रोसिजर आहे त्याप्रमाणे आपण कारवाई करतो।